मैत्रिणींनो, उन्हामध्ये लिंबू सरबत, कोकम सरबत, ताक हे सगळं प्यायला तर तुम्हाला आवडतं, पण त्या व्यतिरिक्त असे कोणते ड्रिंक्स आहेत जे तुम्ही पिऊ शकता आणि त्यामुळे तुमची चव सुद्धा जिभेची वाढेल? याच्यासाठीच ही रील शेवटपर्यंत तुम्हाला पाहायची आहे. नंबर 1, बेलफळाचं सरबत. अर्थातच बेलफळ हे उन्हासाठी अत्यंत वरदान मानलं जातं. हे सरबत अतिशय थंड असतं. हे पोटातील उष्णता कमी करतं, पचन सुधारण्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे आणि हो, उष्माघातापासून सुद्धा आपलं रक्षण करतं. बेलाचा गर घेऊन त्यामध्ये पाणी आणि चिमूटभर गुळ मिक्स करून ते गाळून थंड करून तुम्ही पिऊ शकता. नंबर 2, सत्तूचं सरबत. भाजलेल्या हरभऱ्याच्या डाळीला सत्तू म्हटलं जातं. उत्तर भारतामध्ये अत्यंत लोकप्रिय असा हा प्रकार आहे. यानं खूप तुम्हाला एनर्जी मिळते, प्रोटीन सुद्धा तुमच्या पोटाला मिळतं आणि त्यामुळे पोट भरलेलं राहतं. विशेष म्हणजे शरीरातलं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे सत्तू पीठ, लिंबाचा रस, जिरं पूड, काळं मीठ आणि बारीक चिरलेला पुदिना टाकून तुम्ही तो पिऊ शकता. नंबर 3, पुदिना आणि बडीशेपचं पाणी. बडीशेप आणि पुदिना दोन्ही नैसर्गिकरित्या थंड असतात. हे पेय खूप रिफ्रेशिंग आहे. तोंडाला येणारी दुर्गंधी आणि पित्त कमी करण्यासाठी सुद्धा हे फायदेशीर आहे. शरीराला आतून थंडावा सुद्धा हे देतं. बडीशेप रात्री पाण्यामध्ये भिजवा, सकाळी त्यामध्ये पुदिनाची पानं आणि खडीसाखर टाकून ते मिक्सरला लावून तुम्ही पिऊ शकता. नंबर 4, गुलकंदचा मिल्कशेक सुद्धा तुम्ही बनवू शकता. गुलाबाचा अर्क डोळ्यांची आग आणि शरीरातील जळजळ जी आहे ती थांबवतं. 1 ग्लास थंड दुधामध्ये 1-2 चमचे गुलकंद आणि थोडा सब्जा टाकला की तुम्ही अगदी गुड टू गो आहात. लास्ट बट नॉट लिस्ट, वाळ्याचं पाणी सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि अत्यंत सुगंधी वनस्पती ही मानली जाते, ज्यामुळे शरीराला थंडावा सुद्धा मिळतो. हे प्यायल्यानं शरीराचं तापमान एकदम नीट राहतं आणि मन सुद्धा प्रसन्न राहतं. मातीच्या माठात वाळ्याची जुडी टाकून ठेवा आणि ते पाणी दिवसभर प्यायलं तर तुमचा मूड एकदमच रिफ्रेशिंग राहणार.